सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथील विठ्ठल मंदिर हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असून दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते. पंढरपुराच्या विठ्ठल मंदिराचा इतिहास अत्यंत प्राचीन असून 16व्या शतकात बहमनी राजवटीतले आहे. हे मंदिर काही काळासाठी मशिदीत रूपांतरित झाले होते. मालिक काफूरच्या आक्रमणादरम्यान मूर्ती लपवल्या गेल्या होत्या, मात्र त्यानंतर संत भानुदास यांनी विठ्ठलाची मूर्ती पुन्हा प्रतिष्ठापित केली असा उल्लेख आढळतो. हे मंदिर आज वारकरी संप्रदायाचे मुख्य केंद्र आहे. तर कसे झाले मशिदीचे विठ्ठल मंदिर, तर ही माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. तर ही गोष्ट आहे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या काळातील. बेदरच्या यवन राजाने त्यावेळी पंढरपूर शहरावरती हल्ला केला होता. त्याने पंढरपूर शहर लुटले, सर्व विठ्ठल भक्तांचा छळ केला. तेव्हा पांडुरंगाच्या भक्तांनी विठुरायाची मूर्ती तळघरामध्ये लपवून ठेवली. यवन राजाने मंदिर लुटले, मोडून टाकले. त्या ठिकाणी मोठी मशीद बांधली. जो देवाचं नाव घेईल त्याला ठार मारले जात असे. त्यावेळी केशवदास चांगा नावाचा एक फार मोठा संत होऊन गेले. ते चांगदेवाचे अवतार मानले जातात. ते पंढरपूरला आले आणि पंढरपूरमध्ये झालेली अवस्था बघून त्यांना फार वाईट वाटलं. विठ्ठल भक्तांना आपल्या पांडुरंगाचे नाव घेता येत नाही हे त्यांना सहन झाले नाही. या गोष्टीचे त्यांना फार दुःख झाले. ते विठुरायाचा धावा करू लागले. तेव्हा विठुराया त्यांच्यासमोर प्रकट झाले आणि त्यांना म्हणाले, हे बघ चांगा केशवदास, तू दुःख करू नकोस. यातून नक्कीच काही ना काही मार्ग निघेल. तू ताबडतोब बेदरला परत जा, सर्व काही चांगले होईल. केशवदास चांगा हे बेदरला परत गेले. तेथे गावाच्या बाहेर तळ्याच्या काठी त्यांनी कीर्तन सुरू केले. पांडुरंगाच्या भजनामध्ये सर्व लोक दंग झाले. कीर्तन संपले तेव्हा राजाचा सेवक केशवदासाकडे आला आणि त्यांना म्हणाला, बेदरचा राजा खूप दुष्ट आहे. हिंदूंचे मंदिर देव फोडतो. त्याला पांडुरंगाचे कीर्तन आवडणार नाही. तू इथे राहू नकोस. आता राजा खूप दुःखी आहे, म्हणूनच ठीक आहे, नाहीतर त्यांनी तुला ठार मारले असते. तेव्हा केशवदास चांगानी त्याला विचारले, राजा कशामुळे दुःखी आहे? तेव्हा तो सेवेकरी म्हणाला, राजाची आवडती राणी साप चावून मरण पावली आहे. उद्या तिचं दफन करायचं आहे. तेव्हा केशवदास महाराज म्हणाले, मी संजीवनी मंत्राने राणीला जिवंत करतो, असे जाऊन राजाला सांग. सेवेकऱ्याने ते जाऊन राजाला सांगितले. दुसऱ्या दिवशी राजाने त्याला आपल्या दरबारामध्ये बोलवून घेतले. त्यांनी दरबारात आल्यानंतर पाहिले तर राजा शोक करत होता. तेव्हा चांगा केशवदास यांनी आपल्या झोळीतून अंगारा काढला आणि पांडुरंगाचे स्मरण केले. त्यांनी तो अंगारा आपल्या आणि त्याच्याबरोबर आलेल्या सर्व लोकांच्या कपाळाला लावला व राजालाही लावला. त्या क्षणी राजाला सगळीकडे मुस्लिम फकीर दिसू लागले. राजाला खूप मोठं आश्चर्य वाटले. राजाने चांगा केशवदास यांना नमस्कार केला. ते फार मोठे साधू आहेत असे त्याला वाटले. केशवदास राजाला म्हणाले, माझ्याजवळ असणारा हा अंगारा तू राणीला लाव, म्हणजे ती जिवंत होईल. राजाने तो अंगारा राणीच्या प्रेताला लावला. त्या क्षणी राणी उठून बसली आणि वेड्यासारखी बडबडू लागली. ती काय बडबडते हे मात्र कोणालाच कळत नाही. राजा पुन्हा केशवदासाकडे आला आणि त्यांचे पाय धरून म्हणाला, महाराज, राणी जिवंत झाली, परंतु ती वेड्यासारखी बडबड करत आहे. तिला पूर्वीसारखी पुन्हा चांगली करा. तेव्हा केशवदास म्हणाले, तिला वचन दे, तुझी जी इच्छा असेल ती मी पूर्ण करेन. राजाने राणीला वचन दिले. तेव्हा राणी म्हणाली, मला ज्यांनी जिवंत केले त्यांना शरण जा, त्यांची इच्छा पूर्ण करा, नाहीतर मी पुन्हा मरेन. राजा चांगा केशवदास यांच्यासमोर उभा राहिला आणि त्यांचे आभार मानले. त्यांना खूप सोने नाणे दिले. त्यांची काही इच्छा आहे का, असे त्यांनी विचारले. तेव्हा चांगा म्हणाले, राजा, आम्ही विठुरायाचे भक्त आहोत.
तुझे सोने नाणे आम्हाला काही नको. तू पंढरपूर लुटलंस, सर्व मंदिर पाडलंस, तिथे मशीद बांधलीस. हे पाप आहे. जेव्हा ती मशीद मोडून पुन्हा मंदिर बांधण्याची आज्ञा तुझ्या ठाणेदाराला दे. राजाने ताबडतोब आज्ञापत्र दिले. चांगा केशवदास हे आपल्या सर्व शिष्यांसह पंढरपूरला परत आले आणि तिथल्या ठाणेदाराला त्यांनी राजाचे आज्ञापत्र दिले. ठाणेदाराने ताबडतोब मशीद पाडून टाकली आणि पूर्वी होतं तसेच विठ्ठलाचे मंदिर बांधून दिले. सर्व विठ्ठल भक्तांचा छळ बंद केला. विठुरायाची मूर्ती तळघरामध्ये लपवली होती ती बाहेर काढण्यात आली आणि तिची स्थापना करण्यात आली. सर्व विठ्ठल भक्तांना खूप आनंद झाला. सर्व आनंदाने विठुरायाच्या भजनामध्ये दंग झाले. तर अशा प्रकारे मशिदीचे झाले विठ्ठल मंदिर. तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा. तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.